आणि दुसरीकडे तुमची राज्यसभा जी आहे तिथं सगळे साधू बरा. हा थर्ड वे, हा भारतीय वे, ही तिसरी जी विचारसरणी आहे ती या प्रकारची मांडण्याचा प्रयत्न केला. आज संपूर्ण जगामध्ये दोनच आयडिओलॉजीज आहेत आणि बाकीच्या ज्या आयडिओलॉजीज आहेत महापुरुषांच्या नावाने वगैरे जे म्हणतात तर त्या खऱ्याच आहेत की त्या या दोन आयडिओलॉजीच्या पोटामध्ये एकीकडे भांडवलशाही आहे आणि दुसरीकडे साम्यवाद आहे. पण साम्यवाद म्हणजे तोही मोरे अतिशय चांगलं म्हणाले, तोही मार्क्सला अभिप्रेत असणारा साम्यवाद नाही. त्यामुळे या दोन आयडिओलॉजीचं काय नेमकं म्हणणं आहे, ते एक कसे आहेत ते आपल्याला मार्क्सच एक स्टेटमेंट सांगतं की आजचं जग आपण कुठे आहोत, नेमके कुठे येऊन पडलेलो आहोत, कुठे येऊन धडकलेलो आहोत. मार्क्सचा आधार कम्युनिस्ट घेतात, पण तो जर्मन आयडिओलॉजी आणि कॅपिटल. पण जर्मन आयडिओलॉजी आणि कॅपिटल मार्क्सच्या ज्या मूळ तात्विक संकल्पनेवर उभी आहे, ती मार्क्सची जी मूळ वैचारिक बैठक जी आहे, इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट, त्याचा कोणीही विचार करीत नाही. मार्क्सनी या प्रकारच्या स्टॅलिनवादाचं आणि या प्रकारच्या भांडवलशाहीचं बाकीत 1844 साली वर्तवून ठेवलेलं होतं. मार्क्स म्हणाले होते, दी प्रोडक्शन ऑफ टू मेनी युजफुल थिंग्स रिझल्ट्स इन टू मेनी युजलेस पीपल. हे आपण सगळे आता तसेच बनलेलो आहोत. तर प्रत्येकाला तेच पाहिजे, विकास, प्रचंड उत्पादन. याचा अर्थ मार्क्सने कधीही गरिबीचं समर्थन केलेलं नाही. त्यामुळे उपयोगी वस्तूच्या प्रचंड उत्पादनाचा परिणाम प्रचंड माणसे निरुपयोगी बनण्यात होतो. हे जे मार्क्सचं वाक्य आहे, आज त्याच अवस्थेमध्ये आपण आहोत. आता याच्यातून काय मार्ग काढायचा? याच्यातून मार्ग सर्वसामान्यपणे असा निघतो की माणसामध्ये एक हस्तक्षेप करण्याची क्षमता आहे समाज व्यवस्थेमध्ये. ही हस्तक्षेप करण्याची जी क्षमता आहे, ही क्षमता नीट माणसाला समजून सांगितली पाहिजे. कारण कुठलाही वाद यशस्वी व्हायचं असेल, खरं म्हणजे आपलं स्वतःचं जगणं अर्थपूर्ण करायचं असेल, सुंदर करायचं असेल, तर ती अर्धी जबाबदारी माणसाची असते. कारण त्याला त्याची जाणीव असावी लागते की आपल्याला हे करायचं आहे आणि ते करण्यासाठी पोषक अशी समाज व्यवस्था निर्माण करायची आहे. या दोन गोष्टींचा समन्वय झाला तर हे होऊ शकतं. म्हणजे एकीकडे व्यक्तिगत पातळीवर पण काम आहे आणि दुसरीकडे सामूहिक पातळीवर काम आहे. म्हणून तर समाज परिवर्तन आहे ना. मार्क्सने जे म्हटलं होतं की फिलॉसॉफर्स हॅव इंटरप्रिटेड द वर्ल्ड बट द पॉइंट इज